नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत, नवरा सोडून केला दुसऱ्याशी सुखाचा संसार. रागाच्या भरात पहिल्या नवऱ्याने तिला पेटवले रस्त्यात. ही घटना मालवण जवळील धुरीवाडा येथील रहिवासी प्रीती किर्लोस्कर हिचा विवाह 7-8 वर्षापूर्वी कुंभारमाठ येथे सुशांत गोवेकर या तरुणाशी झाला होता. सुरुवातीला त्या दोघा नवरा बायकोंचे बऱ्यापैकी जमले होते. त्याचप्रमाणे त्यांच्या वैवाहिक जीवनात सुखाचा बहर आला होता. दोघेही अगदी मजेत व सुखासमाधानाचा संसार करत असताना त्यातच सुशांत याला दारू पिण्याचे व्यसन लागले. तो रात्री दारू पिऊन आल्यावर आपली बायको प्रीती हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी भांडण करू लागला व तिला मारहाण करू लागला. प्रीती ही सुशिक्षित आणि दिसायला सुंदर होती. ती त्याची समजूत घालून त्याला आपलेसे करण्याचा प्रयत्न करत होती, परंतु त्याच्या मनात वेगळेच विचार यायचे. आपली बायको ही दिसायला सुंदर असल्याने, ती परपुरुषाच्या नादाला लागलेली असल्यामुळे ती आपल्याकडे लक्ष देत नाही व आपल्याला किंमतही देत नाही, अशी त्याची भावना झाली होती. त्यातूनच त्या दोघांची भांडणे विकोपाला गेली. तो रोज दारू पिऊन तिचा छळ करत होता व तिला मारहाण करू लागला. या दोघांची भांडणे बऱ्याच वेळेला शेजाऱ्यांनी व नातेवाईकांनी मिटवण्याचा आणि त्यांच्यामध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या दोघांची काही भांडणे मिटली नाही. त्याच्याकडून होणारा त्रास हा तिला सहन होईना, म्हणून ती आपल्या माहेरी धुरीवाडा येथे निघून गेली व ती काही परत येईना. तसेच तिने त्याच्या विरोधात कोर्टातही घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. 2-3 वर्षांनी त्या दाव्याचा निकाल लागला आणि त्या दोघांनाही कोर्टाकडून एकमेकापासून घटस्फोट मिळाला व ते दोघेही एकमेकापासून विभक्त झाले. त्या दोघांचाही रस्ता मोकळा झाला. तर इकडे घटस्फोट मिळाल्यानंतर काही दिवसांनी घरच्या लोकांच्या संमतीने प्रीती हिने दुसऱ्या तरुणाशी लग्न केले व ती त्या दुसऱ्या नवऱ्याबरोबर अगदी आनंदात राहू लागली. तिने BSc पर्यंतचे शिक्षण घेतले असल्याने ती दुसऱ्या नवऱ्याच्या संमतीने तिने मालवण शहरामध्ये एका ठिकाणी नोकरी शोधली. ती मालवण बसस्थानकासमोरील एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये नोकरी करू लागली. तेथे तिला बऱ्यापैकी पगार मिळत होता व ती रोज धुरीवाडा येथून कधी बसने तर कधी नवऱ्याच्या गाडीवर कामाच्या ठिकाणी येत जात होती. सकाळी लवकर कामावर आलेली प्रीती ही संध्याकाळी उशिरा परत येत तिचा हा संसार सुखासमाधानाचा चालला होता. पहिल्या लग्नात आपली फसगत झाल्याचे तिला माहीत असल्यामुळे ती दुसऱ्या लग्नाबाबत सतर्कच होती. लग्नाच्या वेळी प्रीती या नावाऐवजी सौभाग्यश्वरी हे नाव तिच्या दुसऱ्या नवऱ्याने तिला अत्यंत प्रेमाने दिले होते व तिच्या आयुष्याची नव्याने सुरुवात झाली होती. नव्या आयुष्याची, नव्या संसाराची स्वप्ने सौभाग्यश्वरीने पाहायला सुरुवात केली. तिचा दुसरा नवरा तिला समजून घेणारा भेटला असल्याने तिने मागील सर्व काही विसरून ती नव्या संसारात रममाण झाली होती. येणारा प्रत्येक दिवस हा तिच्यासाठी नवी उमेद घेऊन येत होता. पहिल्या नवऱ्याकडून तिला जे काही मिळाले नाही ते तिला दुसऱ्या नवऱ्याकडून मिळत असल्याने ती तिच्या संसारामध्ये अगदी आनंदात होती, परंतु नियतीला तिचा हा आनंद काही पाहावत नव्हता. सुशांत याचा स्वभाव चिडखोर आणि भांडखोर असल्याने त्याला पहिल्या पत्नीचे सुख पाहावत नव्हते. तो रोज कोणत्या ना कोणत्या कामासाठी मालवण येथे येत जात असे. प्रीती ही कोठे नोकरीला आहे हे त्याला माहीत झाले होते. तिने आपल्याला धोका दिला व तिने आपल्याला घटस्फोट दिला. तिने आपल्याला धोका दिला अशी त्याची भावना झाली होती. आपल्याला सोडून तिने दुसरे लग्न केले आहे हे त्याला मान्य नव्हते. आपल्या संसारात आग लावून ती दुसऱ्याचा संसार नीटकेपणाने करत आहे याचा त्याला राग आला होता. सुशांतला तिच्यावर सूड उगवायचा होता. तिला तिच्या आयुष्यातून बर्बाद करायचे होते.
तो तिच्यासाठी हल्ली इतका दारूच्या आहारी गेला होता की दिवस आणि रात्र त्याला काही समजत नव्हते. काहीही करून प्रीतीला अद्दल घडवायचीच असे त्याने ठरवले होते. एके दिवशी तो सकाळीच मालवण येथे आला व बराच वेळ इकडे तिकडे केल्यानंतर तो एका बारमध्ये गेला. तेथे त्याने मनसोक्त दारू पिली व दारूची नशा चढल्यावर तो दुचाकीने एका पेट्रोल पंपावर गेला. तेथे त्याने एका बॉटलमध्ये 100 रुपयाचे पेट्रोल घेतले. त्यावेळी दुपार झाली होती. मालवण बसस्टँडमध्ये त्याने आपली दुचाकी लावली. दुपारच्या 2 वाजण्याच्या सुमारास बसस्टँड बाहेर येऊन तो प्रीती ज्या ठिकाणी काम करत होती त्या डायग्नोस्टिक सेंटर बाहेर तो थांबला. दुपारची वेळ असल्याने त्या सेंटरमध्ये काही जास्त गर्दी नव्हती. त्याने रस्त्यावरील आणि डायग्नोस्टिक सेंटरमधील अंदाज घेतला. व तो त्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आतमध्ये शिरला, जेथे प्रीती आपल्या कामामध्ये मग्न होती. कामात मग्न असणाऱ्या प्रीतीजवळ जात त्याने आणलेल्या बाटलीतील पेट्रोल तिच्या अंगावर टाकले व तिला काही समजण्याच्या आत त्याने लायटरने तिला आग लावली. तिच्या अंगावर आगीचा भडका उडाला व ती घाबरली व ती जीव वाचवण्यासाठी पळतच सेंटरच्या बाहेर ओरडतच रस्त्यावर आली. हे दृश्य पाहून अनेकांच्या जीवाचा थरकाप उडाला, तर काही जणांनी पुढे सरसावत तिला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. कोणी तिच्या अंगावर चादर टाकली तर कोणी माती टाकली, पण त्या आगीमध्ये ती 70% वरही भाजली होती. ती जीवाच्या आकांताने ओरडत होती. आपल्याला पहिल्या नवऱ्याने जाळण्याचे ती सांगण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी तेथील काही नागरिकांनी ॲम्ब्युलन्स बोलावली व तिला त्यामध्ये घालून उपचारासाठी मालवण येथील सरकारी रुग्णालयात नेले. तिचे गंभीर अवस्था बघून तिला पुढील उपचारासाठी सिंधुदुर्ग येथील सरकारी रुग्णालयामध्ये नेण्यात आले. या घटनेनंतर तिचा पहिला पती सुशांत गोवेकर हा कुणाला काही समजण्याच्या आतच त्या ठिकाणावरून पळून गेला होता. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती तिच्या दुसऱ्या नवऱ्याला दिली असता तोही तातडीने सरकारी रुग्णालयात आला. मालवण पोलीस स्टेशन या घटनेची माहिती घेत असताना प्रीती किळोस्कर हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांनी प्रीती व तिच्या दुसऱ्या नवऱ्याकडून घेतली असता त्याने पोलिसांना माहिती दिली की त्याच्या पत्नीचा पहिला नवरा सुशांत गोवेकर हा तिला त्रास देत होता व तिला ठार मारण्याचीही धमकी देत होता. त्याने तिच्यावर खूप सूड उगवला आहे अशी माहिती पोलिसांना त्याने दिल्याने सुशांत गोवेकर हा तिथून पळून गेला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले होते. पोलिसांनी सुशांत गोवेकर याच्या मोबाईलचे लोकेशन काढले असता तो कुंभारमाठ येथे लपून बसल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले व त्याला मालवण पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे या घटनेची चौकशी केली असता सुरुवातीला तो मी तिला का मारेल, तिचा आणि माझा घटस्फोट झाला आहे, तिचा आणि माझा आता काहीही संबंध नाही असे तो पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे देत होता. हे पोलिसांनी ओळखून घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे पोलिसी पद्धतीने कसून चौकशी केली असता त्याने पोलिसांसमोर आपण केलेला गुन्हा कबूल केला व त्यानुसार पोलिसांनी सुशांत सहदेव गोवेकर वय वर्ष 35 याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.